देवाभाऊ, तुमचे आम्हा शेतकऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. त्याचे दोन कारणे अशी की पहिले कारण म्हणजे शेतमालाचे भाव हे अत्यंत निच्चांकी पातळीवर आणून ठेवले. म्हणजे तूर ही 12,000वरची 5,000वर आणली, कापूस हा 10,000वरचा 7,000वर आणला. आता दुसरे कारण म्हणजे की तुम्ही आम्हाला 51 चढेक असे 2 कृषी मंत्री दिले. आता पहिले कृषी मंत्री म्हणजे कृषी साहित्यात वेगवेगळे घोटाळे करून माणसं मारून तर ते घरी बसलेलेच आहेत. आता दुसरे कृषी मंत्री असे शेतकऱ्यांना तर भिकारी समजतात. म्हणजे काय म्हणतात की भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक किंवा तुम्ही दिला आणि ते घेतला म्हणजे आम्ही शेतकरी हे तर भिकारी जाऊत असं समजले त्यांनी. आता तर त्यांनी 2 दिवसाखाली कहरच केला की ते काय म्हणतात कर्ज पीक कर्जाविषयी कर्जमाफीविषयी विचारला असता ते असे म्हणतात की तुम्ही पीक कर्ज घेता आणि तुम्ही ते शेतामध्ये लावत नाही. आता कोकाटे साहेबांना काय माहिती आहे की शेतामध्ये किती काय लागत आहे, खर्च किती आहे, पीक किती निघत आहे, त्याला भाव किती भेटत आहे. आता हे कोकाटे साहेबांना घरी बसून तर कळणार नाही. आता ते गारपिटीमुळे किंवा आलेल्या आता त्या दुष्काळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान न बघता किंवा त्यांचे पंचनामे न करता त्यांना हिनवल्यासारखे म्हणजे काय म्हणतात की तुम्ही पीक कर्जाचे पैसे हे तुम्ही मुलाबाळांच्या साखरपुड्याला किंवा लग्नाला वापरता असे म्हणता. म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या मुलांचे लग्न करूच नाही का? म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या मुलांचे साखरपुडे करूच नाही का? वा रे कृषी मंत्री आणि आमचे मुख्यमंत्री, वाह.